Hello, hello. Welcome, welcome. वेलकम एव्हरीवन. गोष्टींचा फराळला आपण जरा मज्जा करूयात आता. या सगळ्यांनी. 1-2 मिनिटात चालू करू. सगळेजण जॉइन होतायत. पण 1-2 मिनिटात चालू करूयात. हाय, हॅलो. सॉरी सॉरी पर्सनल चॅट्सला मला आता रिस्पॉन्ड नाही करता येते. बट हॅलो, हॅलो टू एव्हरीवन. गुड टू सी यू गाईज. हाय, सम ऑफ द रेग्युलर नेम्स, सम आर न्यू. पण we will get started in just about a minute. ऑल राइट. सो लेट्स गेट स्टार्टेड. अ व्हेरी, व्हेरी, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आणि सगळ्यांची दिवाळी छान झाली का? भरपूर फराळ खाल्ला का? मित्र-मैत्रिणींना, फॅमिलीला सगळ्यांना भेटलात का? फॉर मी दिवाळी इज जस्ट टू थिंग्स, फॅमिली अँड अ लॉट ऑफ फूड. सो खूप साऱ्या गप्पा, मज्जा, घर छान सजवलेलं असतं. मूड छान असतं ना दिवाळीचा सगळा. जसा मला अजून एक मूड खूप आवडतो म्हणजे गणपतीचा. कसं असं सगळीकडे छान वाटत असतं, फेस्टिव्ह वाटत असतं. आणि दिवाळी झाल्यावर पण ना, एक असं छान हवेत अजून दिवाळी आहे असं थोडं-थोडंसं वाटत राहतं, राइट? यासाठी एसिमेट्रिकल टॉक्सनी आज 26, 28, 30th आणि 1st हे 4 दिवस आपण एक गंमत करतोय, ते म्हणजे गोष्टींचा फराळ. सो आपले चिवडा, चकली, लाडू सगळी मजा खाऊन झाली. आता आपण तितकीच मज्जा, तितकाच खुसखुशीतपणा, गोडवा अशी सगळी मज्जा आता आपण गोष्टींमधनं घेणार आहोत. सो 4 खूप छान स्टोरी टेलर्स तुम्हाला गोष्टी सांगायला येणार आहेत. आणि असा असणार आहे आपला गोष्टींचा फराळ. तर त्यातला आजचा आहे आपला पहिला सेशन. आणि आय एम सो हॅपी तुम्ही आधी पण ऑलरेडी ऐकलंय. आत्ता जी स्टोरी टेलर येणार आहे तिला स्क्रीनवर. अ, खूप साऱ्या तिच्या गोष्टी मी ऐकल्यात आणि तिचा लिटबक फेस्ट आहे. तिचं कथा महफिल नावाचं ॲप आहे. या सगळ्याच्या आधी ना तिला मुलं खूप आवडतात आणि त्यांनी खूप गोष्टी आणि खूप छान गोष्टी ऐकाव्यात असं तिला मनापासनं आत्ता नाही गेली 18 वर्ष वाटतंय. With that, this storyteller has created something called a story station. ज्याच्यात गोष्टी, पुस्तकं, त्याचं अंडरस्टँडिंग आणि तुमच्या वयानुसार वाढत जाणाऱ्या गोष्टी हे तिने सगळं ऑलमोस्ट गेले 2 डेकेड्स क्रिएट केलंय. वी आर सो हॅपी टू बी कनेक्टेड विथ वैशाली फॉर सो लाँग. आणि देअर इज नो बेटर पर्सन टू ॲक्चुअली स्टार्ट गोष्टींचा फराळ विथ यू. आता जस्ट याच्या आधी जेव्हा आम्ही बोलत होतो, मुलांनी ऐकाव्यात छान गोष्टी याच्यासाठी कथा महफिल म्हणजे तिचं एक गोष्ट दररोज हा अनेक वर्ष उपक्रम चालू होता. ज्याच्यातनं कथा महफिल हे ॲप पण चालू झालेलं आहे. त्याच्यात तिच्या आवाजातल्या आणि अनेक स्टोरी टेलर्सच्या आवाजातल्या पण गोष्टी आहेत खूप छान-छान. तर अशी वैशाली कुलकर्णी जिचं लिटबक फेस्ट हे पण एक दरवर्षी पुण्यात खूप छान
गोष्टी, पुस्तकं, पब्लिशर्स, वेगळ्या-वेगळ्या कथा आणि हे सगळं सेलिब्रेट करणारं एक खूप छान फेस्टिव्हल असतं पुण्यात. त्याची फाउंडर वैशाली आहे आणि जेव्हा-केव्हा लिटबग फेस्ट येईल, वेगळी-वेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्याची ॲड दिसेलच. नक्की, अगदी नक्की जा तो अनुभव घ्यायला. मुलांना आपण ना ॲज अ पेरेंट आपण खूपदा विचार करतो, की मुलांनी वाचावं, गोष्टी वाचाव्यात. याची सुरुवात ना त्या गोष्टींच्या आनंदात होत असते. याची सुरुवात फक्त पुस्तक आणण्यात होत नसते. त्याचा आनंद त्यांना दिसला पाहिजे आणि म्हणून आम्ही एसिमेट्रिकल थ्रू सुद्धा जेव्हा शाळांना आणि पालकांना भेटतो, तेव्हा त्यांना सांगतो, शाळेत शिक्षक, पण घरी पालक. हे दोघं ना लहान मुलं असताना रिस्पॉन्सिबल आहेत मुलांना त्याची मज्जा दाखवायला. वाचनातली मज्जा, वाचनातली गंमत, त्यातला आनंद हा त्यांना दिसला, की ते त्यांना ऑटोमॅटिकली आवड लागते. सो आज मला माहिती आहे सगळ्यांना आधी गोष्ट ऐकायची. सो आय विल स्टॉप टॉकिंग. वैशाली, थँक यू सो मच फॉर कमिंग अँड स्टार्टिंग धिस गोष्टीचा फराळ विथ अस. गुड मॉर्निंग. सुप्रभात. सुप्रभात. आणि दिवाळी तर संपली आहे, पण दिवाळीच्या सुट्ट्या अजून बऱ्याच मुलांच्या संपलेल्या नाही आहेत. आणि दिवाळीत आपण नेहमी विचार करतो, की अजून काय करायचं? बरं, फटाके झाले, फराळ झालं, फिरून झालं. घरी पाहुणे येऊन गेलेत. मग आता अजून एक आठवडा राहिलाय, तर मग अजून काय करता येईल आपल्याला? तर आपण ऑफकोर्स वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. कधी-कधी नुसतं रिलॅक्स करावसं वाटतं. काहीच नाही करायचं आज म्हणजे. कधी-कधी अशी पण सुट्टी हवी असते ना. आणि जेव्हा काहीच करावंसं वाटत नाही ना, तेव्हा गोष्टी ऐकण्यात खूप मजा येते. कारण आपण गादीवर लोळत ऐकू शकतो, आपण झोपत ऐकू शकतो. आपल्याला कोणीही शिस्तबद्ध असंच बसायला पाहिजे, असं वगैरे कोणीही सांगत नाही. त्याच्यामुळे आज सुद्धा तुम्ही सगळे कॉम्प्युटर समोर बसलेले आहात. जसं आमच्याकडे स्टोरी स्टेशनला मी नेहमी मुलांना सांगते, की तुम्ही पसरून घ्या म्हणजे मस्त. कारण ऑफकोर्स माझा चेहरा दिसायलाच पाहिजे, माझे एक्सप्रेशन्स तुम्हाला बघून तुम्हाला आवडतील गोष्टी ऐकायला. पण मेन काय असतं, की गोष्टी ऐकायला धमाल यायला पाहिजे, हो की नाही? त्याच्यामुळे तुम्ही जसं पाहिजे तसं आरामात बसून आज गोष्टी ऐकू शकता. हं. तर एसिमेट्रिकलचा जो हा उपक्रम आहे ना, गोष्टींचा फराळ. पहिले तर मला हे नावच खूप आवडलंय. कारण फराळ म्हणजे किती व्हरायटी ना. काय-काय म्हणजे काही, काही येऊ शकतं. आणि दिवाळी असा सण आहे, की भारतभर सगळे साजरा करतात आणि सगळ्यांच्या घरी फराळ असतो, पण सगळे फराळ वेगळं असतं. सगळ्यांच्या घरी. म्हणजे महाराष्ट्रात करंज्या करतातच. साऊथमध्ये दाण्याचे लाडू असतात किंवा रव्याचा फूस लाडू असतो, की तो नीट जोरात धरला ना त्याला, की तो फुटतो. अगदी अंगावरच अख्खा फुटतो. गुजिया काही-काही जण करतात. काही-काही जणांकडे शंकरपाळ्या असतात. सो फराळ ह्याच्यामध्ये इतकी जितकी व्हरायटी असते, गोष्टींमध्ये सुद्धा तितकीच व्हरायटी असते. आणि कसं आहे, की आपण आपल्याला जेव्हा घरात कोणाला विचारायचं असतं, की दिवाळीचं महत्त्व काय आणि दिवाळीत आपण काय करतो आणि तर सगळे आपल्याला नेहमी ते मायथॉलॉजिकल स्टोरीज असतात ना, त्या गोष्टी सांगतात, की असं-असं रावणाचं झालं, असं-असं रामाचं झालं, असं-असं नरकासूर झाला, धनतेरस झाला, धन्वंतरी झालं. पण मी म्हटलं असं ह्या सगळ्या गोष्टी बहुतेक तुम्हाला तुमच्या आजी-आजोबांनी सांगितलं असेल किंवा आई-बाबांनी सांगितलं असेल. तर आज काय वेगळं आपण करूया? तर आजची जी गोष्ट आहे ती दिवाळीला 2 गोष्टी मी आज सांगणार आहे, हां. पहिली जी गोष्ट आहे ती जरा हिस्टॉरिकल आहे. हं. अं, आणि 16व्या शतकातलं आहे म्हणजे 16th सेंचुरीमधली गोष्ट आहे. आणि दिवाळी आणि अजून एक सण जे सीख लोकं साजरा करतात. त्याच्याबद्दल मी एक सुंदरच गोष्ट सांगणार आहे. आणि गोष्टीचं नाव आहे बंदी छोड दिवस. तुमच्यापैकी कोणी ऐकलंय का? बंदी छोड दिवस? ऐकलं असेल तर तुम्ही असं फक्त एक रेज हँड करू शकता. मग कदाचित आम्हाला कळेल, की बाबा कोणी ऐकलंय की नाही. हं. तर आपण दिवाळी म्हटल्यानंतर एक 4-5 दिवस साजरा करतो ना, की पहिले म्हणतो की वसुबारस आहे. मग नरक चतुर्दशी, मग धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, मग पाडवा, मग भाऊबीज हे टिपिकली आपण महाराष्ट्रात साजरा करतो. 16व्या शतकात वेन सिखिझम म्हणजे शीखचे भरपूर गुरु जे भारतात होते, ते लोकांना शीख धर्माबद्दल सांगायचे आणि धर्माबद्दल सांगायचे म्हणजे काय, की गुरु ग्रंथ साहेब माणूस कसा जगायला पाहिजे त्याची माहिती गुरु ग्रंथ साहेब सांगतं. आणि ते गुरु जे असतात ते लोकांना त्याची माहिती देतात. आता गोष्ट पुढे सांगायची तर मला एकच प्रश्न आहे जे तुम्ही एक 1-2 शब्दांमध्ये पाहिजे लिहू शकता किंवा यू कॅन जस्ट से इट आउट लाउड टू युअरसेल्व्हज एट होम. की भारतात वेगळे-वेगळे कॉन्करर्स आले होते ना, म्हणजे मुघल आले,
मग ब्रिटिश आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, बरेच लोक आले. आणि जेव्हा जो कोणी एका नवीन प्रांतात राज्य करायला येतो, तेव्हा त्याला काय हवं असतं? व्हॉट डू यू थिंक अ कॉन्करर वॉन्ट्स? त्याला काय पाहिजे असतं? जसा मुघलांचा बादशाह जहांगीर म्हणा, अकबर म्हणा, दारा शुको म्हणा, कुठलंही नाव तुम्ही घेतलं, आणि भारतभरात वेगवेगळ्या प्रांतांमध्ये त्यांनी त्यांचं साम्राज्य एस्टॅब्लिश केलं, बरोबर आहे ना? आणि त्यांना एस्टॅब्लिश केल्याबरोबर त्यांना काय हवं असतं? म्हणजे आपण बोलताना असं म्हणतो की कुठलाही राजा प्रेमाने सगळ्यांशी वागला की आपोआप प्रजा त्यांच्याशी प्रेमाने वागते. पण महत्वाची ही गोष्ट आहे की तो राजा आपल्या आवडीचा असायला पाहिजे. तो राजा तिकडचाच असायला पाहिजे आणि त्याला आपल्याला काय काय गरज आहे त्याची जाणीव आणि माहिती असायला पाहिजे. पण जेव्हा बाहेरच्या देशातनं, जेव्हा भारतात वेगवेगळे राज करायला इंग्रज म्हणा किंवा मुघल आले म्हणा, तर त्यांना भीती काय होती माहिती आहे का? की ह्या लोकांना आम्ही आवडणार का? आणि नाही आवडलं तरीही आम्ही आवडायला लावू आणि त्यांना अशी अशी कामं करायला लावू जे त्यांना आवडणार नाही, बट वी विल रूल ओव्हर देम. त्यांना आमची भीती असायला पाहिजे, धाक असायला पाहिजे. हं? प्रेमाचा धाक जेव्हा असतो तेव्हा माणूस फार खुश राहतो. पण भीतीचा जेव्हा धाक असतो तेव्हा नेहमी आपल्याला वाटतं की हा राजा कधी निघून जाईल इकडून. तर 16व्या शतकात गुरु अर्जन देव नावाचा 5वा शीख गुरु होता. हं? आणि ते काय करायचे, ते सगळ्यांना गुरु ग्रंथ साहेब मधल्या गोष्टी सांगायचे, भजन किंवा कीर्तन जे काय असायचं ते. तेव्हा जहांगीर बादशाह होता. आणि जहांगीरला असं वाटायला लागलं की सगळ्यांनी आपला धर्म पाळायला पाहिजे. आणि का? कुठल्याही धर्माचं नाव मी घेणार नाही. पण का? कारण जो राजा येतो त्याला असं वाटतं की मी जसं म्हणेन सगळ्यांनी ऐकायला पाहिजे. त्यासाठी माझा धर्म, माझा भेस, माझं खाणं, जे मी सांगेल तुम्ही जर का केलं, तर मी राज्यात छान राज करू शकतो. जहांगीरने खूप प्रयत्न केला की लोकांना सिखिझमकडनं दूर घेऊन जायला. पण गुरु अर्जन देव इतके चांगले होते, इतके प्रेमळ होते की लोकं कधीही तयारच झाले नाही जहांगीरला ॲक्सेप्ट करायला. शेवटी जहांगीरनी ठरवलं की गुरु अर्जन देवला मृत्यूदंड द्यायला पाहिजे. त्यांनी जगायलाच नको. म्हणजे तो नाहीच राहिला, तर शीख धर्म कसं, त्याचा प्रचार पण होणार नाही, कोणाला कळणारही नाही. आणि पुढे लोकांना मी काहीही करून फोर्सफुली सुद्धा मी त्याला इस्लाम धर्म अडॅप्ट करायला मी काहीतरी करेन. गुरु अर्जन देवला जेव्हा मृत्यूदंड दिला तेव्हा त्यांचा मुलगा हरगोबिंद साहेब फक्त 11 वर्षाचा होता. पण त्यांनी त्याच्या वडिलांकडनं इतकं सगळं गुरु ग्रंथ साहेबचं ऐकलं होतं की आजूबाजूचे त्याचे गुरु जे होते, जे अर्जन देवला फॉलो करायचे, ते म्हणायला लागले की नाही, तुम्ही तुम्ही थांबा. म्हणजे आम्हाला तुमच्यात अर्जन देव दिसतो. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला फॉलो करू आणि तुम्ही जे सांगाल आम्ही करू. आता हरगोबिंद तर लहान होता, 11 वर्षाचा. पण एक मात्र त्याच्या लक्षात आलं की माझ्या वडिलांसारखं फक्त धर्माबद्दल बोलून काहीही उपयोग नाही. क्रांतीची पण गरज आहे. आपल्याला जर का जो नको आहे तो राजा आपल्या आपल्या देशातनं किंवा आपल्या राज्यातनं बाहेर काढायचं असेल, तर क्रांतीशिवाय आपल्याला ते करता येणार नाही. आणि क्रांती फक्त तुम्ही भक्ती किंवा स्पिरिच्युअलिझम किंवा कुठलातरी धर्म याच्याबद्दल बोलून तुम्ही करू शकत नाही. क्रांती कशी घडते, की तुम्हाला लढाई सुद्धा करायला जमायला पाहिजे. तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायला पाहिजे, की इफ समथिंग इज रॉंग, मी उभं राहून सांगू शकतो, की मला हे मान्य नाही. हे सगळं सुद्धा शिकणं गरजेचं आहे. तर हरगोबिंदनी अगदी 11 ते 14 वर्षापर्यंत इन दोज 3 इयर्स, 3 वर्षांमध्ये लोकांचं इतकं प्रेम त्याला मिळालं, इतकं प्रेम त्याला मिळालं, की त्यांनी फक्त धर्माबद्दलच नाही, पण त्यांनी एक असा कोर्ट एस्टॅब्लिश केला ज्याला अकाल तख्त असं म्हणायचे. अकाल तख्त म्हणजे काय, की कोणालाही काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही तिकडे येऊन द्या. आम्ही ते प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून देऊ. रायचियसनेस, टू बी एबल टू फाईट, या सगळ्या गोष्टींमुळे लोकं हरगोबिंद साहेबला फॉलो करायला लागले. वयाच्या 14व्या वर्षी एवढा लहान मुलगा, म्हणजे आता तुमच्या वयात बघितलं तर 9वी-10वीतला मुलगा. 9वी-10वीतला मुलगा हे सगळं करत असताना हे बघून बादशाह जहांगीर घाबरला, की मला असं वाटतं की कदाचित आपला राज्य टिकू शकणार नाही. तर जसं आपण याच्या वडिलांना मृत्यूदंड दिला तसं यालाही देऊया का? पण बाय देन
लोकांना हे कळलं की क्रांती ही आवश्यक आहे. फक्त तुम्ही सगळ्यांशी छान वागा आणि एकदम प्रेमाने बोला आणि देवाचं नामस्मरण करा, हे करून काहीही कधी-कधी आपल्याला मिळू शकत नाही. वी हॅव टू स्टँड अप फॉर आवर राइट्स. वी हॅव टू फाईट फॉर द ट्रूथ. या गोष्टी पण गरजेच्या असल्यामुळे त्यांनी स्वतः एक सीखची मिलिटरी उभी केली 14व्या वर्षी. आणि जहांगीरनी ठरवलं की 14 वर्षाच्या हरगोबिंदला आपण अरेस्ट करूया. बंदी करून त्याला ग्वालियरच्या गडात बंदी म्हणून ठेवून दिलं. आता तुम्हाला विचार असेल की किती वर्ष ठेवलं असेल, काय झालं असेल, म्हणजे 14 वर्षाचे लोक विसरले असतील हरगोबिंद बद्दल. पण हरगोबिंद जेव्हा अ, बंदी झाले आणि त्या जेलमध्ये होते, त्यांच्याबरोबर अजून 52 राजपूत प्रिन्स राजकुमार त्या तुरुंगात होते. तर हरगोबिंद ते सगळे एकमेकांशी सतत बोलत राहायचे की बरं, हे सगळ्यांना फक्त तुरुंगात घालून त्यांना काय मिळणार आहे? तुम्ही सगळ्यांवर तुमचा जोर वापरू शकत नाही, पण आपण इथे बसूनच काहीतरी युक्ती काढायला पाहिजे की लोकांना कळायला हवं की त्यांचा जो लीडर असेल, त्यांचा जो क्रांतिकारक असेल, त्यांच्या सोबत नसला तरीही त्याची जी शिक्षण आहे, त्याची जी शिकवण आहे, ती लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. तर झालं काय की फक्त आध्यात्मिक गोष्टीच नाही, पण त्यांनी मिलिटरी कसं फॉर्म केलं, त्याच्या वडिलांची शिकवण काय होते, अ, गुरु ग्रंथ साहेब काय काय शिकवतं, हे सगळं तुरुंगात ते सगळ्या अ, राजकुमारांशी बरोबर पण शेअर करायला लागले. आता झालं काय, तुम्हाला असं वाटेल की जहांगीर खुश ना, कारण एवढे सगळे राजा सगळे तुरुंगात, मग तो मस्त त्याला जे पाहिजे ते करू शकतो, आता कोणी इंटरफिअर करणार नाही आणि त्याचा राज्य वाढत जाईल. पण झालं काय की जहांगीरला आवर्ती स्वप्न म्हणजे रिकरिंग ड्रीम्स येत राहिले. आणि तो ड्रीम काय होता माहितीये का, त्या स्वप्नात एक असा मोठा सिंह त्याच्यावर अटॅक करताय आणि त्याला मारून टाकत. आणि त्याची झोपच गेली होती, झोप उडाली होती. दर रात्री कधीही, म्हणजे उशिरा झोपला किंवा लवकर झोपला किंवा चांगलं काहीतरी आध्यात्मिक ऐकून झोपला, मौलवीला बोलवले, वेगळे वेगळे वैद्य सुद्धा आले उपचार करायला, सिद्ध वैद्य आले, उन्हाने औषध द्यायला आले, पण हे स्वप्न काही जायच नाही. डोळे मिटले की तो सिंह दिसायचा. डोळे उघडले की अगदी घामाघूम होऊन जहांगीर असा घाबरलेलाच असायचा. तर एवढा मोठा बादशाह रात्री झोपायलाच घाबरतोय आणि त्याच्यामुळे सकाळी त्याला काही आवरायचंच नाही, काही सुचायचंच नाही. पण करू काय शकणार ना, म्हणजे नाईटमेअरला किंवा असे भयानक स्वप्नांसाठी औषधं नसतात ना. मन शांत असलं की झोप झोप छान लागते, किंवा आपण दिवसभर खूप मेहनत केली की त्याच्यानंतर आपल्याला झोप छान लागते. पण जहांगीरनी खूप काय काय उपाय शोधायचा प्रयत्न केला, पण त्याला काही झोपच लागेना. तर शेवटी त्यांनी साई मिया पीर हे एक सुफी सेंट होते, त्यांना बोलवलं. आता जहांगीरच नाही, राजा अकबर आणि शहाजहान सगळ्यांना हे फार महत्वाचे संत होते, ते त्यांचे ऍडवाइस घ्यायचे. तर जहांगीर म्हणाले, हो बघा, मी खूप औषधं घेतली आहेत, खूप प्रयत्न केलेत, पण मला काही बरं वाटतच नाही. डोळे मिटले की मला समोर तो सिंह दिसतो आणि तो माझ्यावर झेप घेतो आणि मला अगदी फाडून मारून टाकतोय. आणि काहीही केल्यास, म्हणजे असंही नाही की बरं रात्रीच मला हे स्वप्न पडतात. जर आम्ही डोळे मिटले की माझ्यासमोर हाच दृश्य दिसतो आणि मला फार भीती वाटते. याचा अर्थ काय आणि मला उपाय सांगा, कारण मला कशातही लक्ष लावता येत नाही. मी काय करू? तर साई मीर याला माहिती होतं की तुरुंगात होते हरगोबिंद साहेब. ते फक्त हसले. ते म्हणाले, तुम्ही कितीही वैद्यांना बोलवा, काहीही करा, पण देवाचं जे मूल आहे ना, हरगोबिंद साहेब, त्या तुम्ही तुरुंगात बंद करून ठेवलंय. मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी तुम्ही त्यांना तुरुंगातनं बाहेर काढाल, त्या दिवशी हे सगळे स्वप्न संपतील. तुम्हाला परत हे स्वप्न दिसणार नाही. तर बादशाला वाटलं, काही काय, असं कधी होऊ शकतं का? पण मग साईमियाने विचारलं की मला सांगा, तुम्ही सगळे औषधं घेतले, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या खाणं खाऊन बघितलं, गरम हळदचं दूध पिऊन बघितलं, शांतपणे झोपायचा प्रयत्न केला, भजनं ऐकली, गाणी ऐकले, तुम्हाला वेगळे वेगळे मौलवीनी येऊन गोष्टी सांगितले, झोप लागते का तुम्हाला? मी सांगतोय ना, तुम्ही यांना बाहेर काढा तुरुंगातनं आणि तुम्ही बघा, तुम्हाला ते स्वप्नच येणार नाही. जहांगीरला शेवटी वाटलं, ठीक आहे, जाऊ दे, काय येतो. म्हणजे तेवढ्यात किती वर्ष निघाले होते? जवळजवळ 10 वर्ष. 23-24 वर्षाचा हरगोबिंद साहेब.
तर जहांगीर म्हणाला, जाऊ दे आता, काय आता, लोक विसरली पण असतील हरगोबिंद कोण, 10 वर्ष झाले तुरुंगात. ठीक आहे. तर बातमी गुरु हरगोबिंद पर्यंत पोहोचली की तुम्हाला आता ते रिहा करणार आहेत, ते सोडणार आहेत. आता जे 52 राजकुमार होते त्याच्याबरोबर, ते खुश नाही झाले. कारण त्यांना असं वाटलं की इतके दिवस हरगोबिंद होते, ते इतके चांगल्या गोष्टी सांगायच्या, त्यांच्याशी आम्ही गप्पा मारायचो, त्यांची सोबत आम्हाला इतके आवडायला लागली. आता ते जर का निघून गेलेत, याचा अर्थ काय होणार? की आता ह्याच्यानंतर आमची काळजी कोणी घेणार नाही. जहांगीर घाबरत होता म्हणून तो हरगोबिंदला काही करत नव्हता. एकदा हरगोबिंद बाहेर पडला तर तो आम्हालाही त्रास देईल. तर खुश होण्याऐवजी ते हरगोबिंदला म्हणायला लागले, तुम्ही कसे जाऊ शकता आम्हाला सोडून? तुम्ही नका जाऊ. हरगोबिंद म्हणाले, ठीक आहे, मी जात नाही. मला ठेवा तुम्ही तुरुंगातच. आता प्रश्न जहांगीरचा, अरे पण मला तुला ठेवायचंच नाहीये, मला तुला बाहेर काढायचंय, कारण मला स्वप्न येतात, मला झोपताच येत नाहीये, मला काहीच करता येत नाहीये, तू बाहेर पड. मी जाणार नाही. मी या सगळ्या राजकुमार बरोबर इथेच राहणार. तर मग जहांगीर परत सायमिया पीरकडे गेले आणि म्हणाले, काय करू आता, म्हणजे हे वेडेपण आहे. 10 वर्ष माझ्या तुरुंगात राहिलाय, त्याला कळायला पाहिजे की आता मी रिहा करतोय, सोडतोय. पण त्या आनंदाने जात नाही, तर म्हणतो मी इथेच राहणार. आता मी काय करू? सायमिया म्हणाले की, काय हवंय, तुम्ही विचारलंय का हरगोबिंदला काय पाहिजे? म्हणाले, नाही, विचारतो, बहुतेक तुरुंग आवडत असेल आमचा. स्वतः हसले. पण असं त्यांना वाटत होतं की कधी हे इकडून निघतायत हरगोबिंद साहेब. तर काही सैनिकांना पाठवलं आणि हरगोबिंद साहेबला विचारायला सांगितलं की, बाबा तुला का बाहेर पडायचं नाहीये? 10 वर्ष आहेत ना तुरुंगात. जा की जग तू, तुला जसं पाहिजे तसं. मग आमचे पण बादशाह छान झोपतील. त्यांची झोपच उडाली इतके इतके वर्ष. तर हरगोबिंद पण फक्त हसले सारखं आणि म्हणाले, माझी एक अट आहे. मी जाईन, निघतो मी इथून, पण माझ्याबरोबर या सगळ्या राजकुमारला सुद्धा तुम्ही सोडलं पाहिजे. वेडायस का? काही काय विचारतो? पण सैनिकांना माहिती होतं की जहांगीर वॉज डेस्परेट, म्हणजे हा निघायलाच पाहिजे. त्याच्यामुळे कदाचित त्या 52 राजकुमारला सुद्धा तो सोडायला तयार होईल असं सगळ्या सैनिकांना वाटलं. त्यांनी जाऊन जहांगीरला सांगितलं की, हा बघा, हा वेडा माणूस काय म्हणतोय की मी जाईन, पण माझ्याबरोबर हे 52 जे प्रिन्स आहेत राजपूत, यांना पण तुम्ही रिहा करा. तर जहांगीरने डोक्यावरच हात मारला. मग विचार करायला लागले की शक्यच नाही, म्हणजे एकतर ते 52 राजा, एक एक राजाला पकडायला किती सैन्य गेले असतील, त्याच्यावर किती खर्च झाला असेल, त्याच्यावर किती वेळ घालवला असेल, ते सगळं एका 2 मिनिटात फक्त रिहा करायचं हरगोबिंदला घाबरून. पण मग दुसरा मार्ग काय होता? करणार काय? हा निघत नाही, त्याला बाहेर काढायचंच आहे, पण हे राजकुमारला पण घेऊन जाणार. मग जहांगीरला वाटलं, आपण अशी एक अफलातून आयडिया देऊया की त्याला म्हणजे जमणारच नाही सगळ्यांना घेऊन बाहेर जायला. तो म्हणतो, ठीक आहे. आता त्या काळामध्ये ते जे कोणी राजा किंवा बादशाह असायचे, ते असे कोट घालायचे वरती, आणि त्या कोटला कळ्या असतात पण, ऑर एनी कोट हॅज एजेस. हा, तर एका कोटला आपण बघितलं की कट्स वगैरे दिले, तर जेवढे कट्स असतील तेवढे एजेस असतात ना त्याला. तर तो म्हणतो की जे तुझे कोट आहे ना, त्याला जेवढे एजेस आहेत त्याला पकडून जितके जितके राजा बाहेर पडू शकतील त्यांना तू घेऊन जा. ज्यांना धरता आलं नाही तुझा कोट, ते राहतील इकडेच. आता एक मात्र गोष्ट आहे की त्या काळामध्ये जर का कुठल्याही राजाला बंदी बनवला, तर राजाला ज्या काही गोष्टीची गरज असते ती त्याच्या राज्यातनं मागवली जायची. तर तो म्हणाला, ठीक आहे, मला मान्य आहे, पण फक्त मला इथून निघताना परत मला अमृतसरला जायचं आहे ना. तर मी जसा 14व्या वर्षी इकडे आलो तसा मी एकदम थाटात जायला पाहिजे परत. तर अमृतसरला तुम्ही कळवा आणि माझ्या दर्जीला बोलवा, माझ्या टेलरला बोलवा, आणि मला एक कोट शिवून घ्यायचं, आणि हे मी घालून मी बाहेर जाईन. आणि काहीतरी विचारत असतो. म्हटलं, ठीक आहे, जा बाबा, तू कोट घाल, काही घाल, पण लवकर इथून निघ. तर तो हेड टेलर आला आणि ते आतमध्ये बराच वेळ गप्पा मारत बसले. तर जहांगीरला पहिलं कळलंच नाही की एवढा वेळ का लावतायत ते, म्हणजे नाही नाही, 14 वर्षाचे होते ना हरगोबिंद, आता ते मोठे झाले, तर व्यवस्थित मापदीप घ्यायला पाहिजे, कळायला पाहिजे. सगळं झालं आणि एक 10 दिवसांनी मोठ्या बॉक्समध्ये तो कोट डिलिव्हर झाला.
पोचलं कोट. हरगोबिंद साहेबनी ते घातलं. आणि द ब्युटी इज की त्या कोटला असं म्हणतात की 52 कळ्या होत्या. 52 ब्युटिफुल एजेस वर स्टिच्ड टू द कोट. 26 ऑन वन साइड अँड 26 ऑन द अदर. म्हणजे तुम्ही इमॅजिन जर का केलं तर मी जर का तो कोट असा घातला, असा ओपन असला इथून, तर इथे 26 कळ्या मागे आणि या बाजूला 26 कळ्या अशा. आणि त्यांनी सगळ्या राजकुमारला सांगितलं की यू होल्ड दीज कळीज अँड वी विल ऑल वॉक आउट टुगेदर. 52. जसं मी जहांगीरला सांगितलं होतं, सगळ्याच्या सगळ्या आपण बाहेर पडूया. आता जहांगीरला अजिबात वाटलं नव्हतं की असं काहीतरी तोड हरगोबिंद सिंग काढेल म्हणून, हरगोबिंद साहेब काढेल म्हणून. कोट घातला, सगळे छोटे छोटे एजेस एक 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 राजकुमारने धरलं आणि ते बाहेर पडले. ते बघितल्याबरोबर जहांगीर काहीच म्हणू शकले नाही. त्यांनी त्यांना ग्वालियरच्या फोर्टमधून सोडायलाच लागलं, त्याला दुसरा काही पर्यायच नव्हता. असं म्हणतात की ज्या दिवशी ग्वालियरवरून निघून जेव्हा अमृतसरला हरगोबिंद साहेब पोचणार होते, तेव्हा दिवाळीचाच दिवस होता. हरगोबिंद साहेब परत येणार आहेत म्हणून जे गोल्डन टेम्पल आहे ना अमृतसरचं, तिकडे भरपूर दिवे लावले सगळीकडे आणि त्यांचा स्वागत केला गेला. आणि त्या दिवसाला म्हणजे दिवाळीच्याच सणाच्या दिवशी जेव्हा ते सीख लोक हे साजरा करतात, त्या दिवसाला म्हणतात बंदी छोड दिवस. म्हणजे जे बंदी होते त्यांना सुटका मिळाला, छोड. बंदी छोड दिवस. द ब्युटी ऑफ द स्टोरी इज काय माहितीये का, की आपण जेव्हा दीपावली म्हणतो ना, एव्हरीवेअर एव्हरीवेअर, आय मीन इवन इन कंट्रीज लाईक बँकॉक, where there have been ancient establishments of Hindus and everything, even they when they celebrate Diwali, everyone lights lamps. दिवे सगळेच लावतात. दीप हे फार महत्वाचं असतं. आणि बंदीछोड दिवसला सुद्धा द होल ऑफ हरमंदिर साहेब, दॅट इज द गोल्डन टेम्पल, त्याला हरमंदिर साहेब म्हणतात, हरमंदिर साहेबला सुद्धा सगळीकडे जसं आपण आपल्या घरी ना पणत्या लावतो, तशा भरपूर पणत्या, तशा भरपूर लाईट्स, भरपूर कॅन्डल्स लावलेलं असतं टू वेलकम देअर हरगोबिंद साहेब. सो दॅट इज अनदर सिग्निफिकन्स ऑफ दिवाळी that the Sikhs celebrate. They may not call it दिवाळी, मस्त. पण त्या दिवशी आपल्यासारखंच फराळ करून त्या सगळ्या गोष्टी साजरे केले जातात. किती छान आहे हे. किती छान आहे. आय 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 डिडंट नो बंदीछोड दिवस आणि त्याला असा एक इतका छान इम्पॉर्टन्स आहे आणि त्याची इतकी सुंदर स्टोरी आहे. And historical significance because at a very young age, हरगोबिंदनी ऍक्च्युली लोहगड नावाचा एक गड अमृतसरच्या जवळ हरमंदिर साहेबकडनं 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे, तो ओके. एस्टॅब्लिश केला. आणि सीखचा मिलिटरी रेजिम तेव्हापासून सुरू झाला बरं. टू बी एबल अच्छा. टू फाईट एनी काइंड ऑफ एनिमी. हं. Apart from just being religious, they also started becoming a strong army of people. ब्युटिफुल. मस्त. आवडली का गोष्ट? कधी ऐकली होती तुमच्यापैकी कोणी? तुम्हाला माहिती होतं बंदी छोड दिवस? नो मॅम. आवडली गोष्ट? डिड यू लाईक दिस स्टोरी? ऑल राईट. मग पुढची गोष्ट सुरू करूया का? मस्त. आय एम तो व्हेरी एक्साइटेड. येस आले. आता पुढची जी गोष्ट आहे ना, ती टोटली डिफरंट आहे. कम्प्लिटली डिफरंट. म्हणजे आता त्यासाठी तुम्हाला जरा चॅटबॉक्सवर जरा काम करायला लागेल. त्याच्याशिवाय मला गोष्ट सुरूच करता येणार नाही. हा, तर तुमच्या सगळ्यांच्या घरी कुठल्या कुठल्या प्रकारचा फराळ होतो का दिवाळीत? तुम्ही घरी बनवता का बाहेरून आणता? मी एक काम करते, चॅटबॉक्समध्ये लिहायला सोपं पाहिजे ना. सो आय विल आस्क यू क्वेश्चन्स विच आर ऑफ 2 ऑप्शन्स आणि तुम्हाला पटकन तुमचा तो ऑप्शन घेता येईल. हा, तर फराळ तुम्ही खाता का दिवाळीत? येस ऑर नो? हा, हे मस्त आहे. ओके, मी पण चॅटबॉक्स साईडला ओपन करते, मग मलाही दिसेल सगळ्याच. ओके. आणि कोणीतरी लिहिलंय खूप खातो. ओके. आणि फराळ घरी करता की बाहेरून आणता? डझंट मॅटर, पण सहज एक प्रश्न. घरी करता की बाहेरून आणता? होम मेड ऑर बॉट? फराळ खायचं महत्व, ते कुठून सोर्स वगैरेचे काही फरक पडत नाही, फराळ पाहिजे.
हं. आता मला तुम्ही सांगू शकता का, की कुठला तरी एक कॉमन फराळ जे तुम्हाला असं वाटतं, की भारतात तुम्ही कुठेही गेलात, तर त्या समजा तुम्हाला एक पंजाबी घरामध्ये एक फराळाचा बॉक्स मिळाला, एक बेंगॉली घरामध्ये फराळाचा बॉक्स मिळाला, महाराष्ट्रीयन हाऊसमध्ये फराळाचा बॉक्स मिळाला, साउथ इंडियन घरामध्ये फराळाचा बॉक्स मिळाला. तर कॅन यू नेम इट्स अ गेस ओके. कॅन यू नेम वन आयटम जे कॉमन असेल सगळ्या फराळांमध्ये? लाडू आणि शेव, ओके. चिवडा, बर्फी, ओके. बरं, मी करंजी, शंकरपाळी, हां, मी वाट पाहत होते. वाट पाहत होते, की कोणी शंकरपाळी घेतंय का? कारण तुम्हाला एक मज्जा सांगते हां शंकरपाळीची. आता आपण फक्त दिवाळी बोलतोय ना, तर पण क्रिसमसला सुद्धा ख्रिश्चियन्स ना फराळ करतात घरी. फक्त प्लम केक नसतो. ते रोज कुकीज करतात, ते बिस्किट्स करतात, ते पण चिवडा करतात आणि त्याच्याबरोबर शंकरपाळी हे कॉमन आहे. म्हणजे व्हेन आय स्टार्टेड लुकिंग ॲट डिफरंट प्लॅटर्स ऑफ फराळ ऑल ओव्हर इंडिया, मला कळलं की ॲक्चुअल कॉमन सगळ्यांमध्ये शंकरपाळी आहेत. लाडू वेगवेगळ्या प्रकारचे असतात. पण शंकरपाळी हा एक कॉमन फॅक्टर अमंगस्ट ऑल प्लेसेस आहेत. तर आजची जी गोष्ट आहे ना, म्हणजे पहिली जी गोष्ट होती एकदम अशी हिस्टॉरिकल आणि आध्यात्मिक आणि धार्मिक आणि स्पिरिच्युअल आणि असं सगळं होतं की नाही. ही जी दुसरी गोष्ट आहे ना, ती दिवाळीत आपण कसे मस्त मज्जेत राहतो ना, तशी एक खूपच साधी गोष्ट आहे, पण व्हेरी रिलेटेबल. म्हणजे तुमच्यावर पण कदाचित घडलं असेल. बरं, आता लास्ट क्वेश्चन बिफोर आय डाइव्ह इंटू द स्टोरी. अशी कुठली वस्तू आहे, खायचा पदार्थ, जे तुम्हाला दुसरे जेव्हा खातात, तेव्हा असं वाटतं यार मला पाहिजे यार. मला ते खायचंय, पण आपल्याकडे नाहीये. आणि काही असू शकतं, म्हणजे मी फक्त आय एम नॉट फोकसिंग ऑन दिवाळीवर. ओके, गुलाबजाम, चकली, अनारसे आणि आपल्या घरी कदाचित ते केलेलं नसतं आणि आपल्याला वाटतं, "अरे यार, काय भारी असतं." जसं आमच्याकडे आय एम अ साउथ इंडियन. आमच्याकडे अनारसे करत नाही. आमचा अनारसा असा सॉफ्ट आणि मऊ असा असतो. व्हेअरएज महाराष्ट्रामधला अनारसे कुरकुरीत वरती खसखस वगैरे घालून असतो. मला ते नेहमी असं वाटायचं, की अनारसे, काजू कतली, बरं. बालुशाही मलाही खूप आवडतं. केक, बरं. ओके. सो आजची जी गोष्ट आहे ना, त्या ती ॲक्चुअली एक हिंदी गोष्ट आहे आणि गोष्टीचे जे लेखक आहेत, ते आहेत मनोहर श्याम जोशी. आता तुमच्या साइडला एक लिहायला पेन्सिल, पेपर काहीतरी असेल तर पटकन हे लिहून घ्या हां. मनोहर श्याम जोशी ह्यांनी एक हिंदी सीरियल ची अख्खी गोष्ट लिहिली आहे, जी तुम्ही तुमच्या आजी-आजोबांना नक्की विचारा हां. आणि त्या सीरियलचं नाव होतं हम लोग. तर लिहून घ्या. मनोहर श्याम जोशी डॅश हम लोग आणि नक्की विचारा तुमच्या आई-बाबांना किंवा तुमच्या आजी-आजोबांना, की दूरदर्शनमध्ये एक सीरियल यायचं, त्याचं नाव होतं हम लोग. तर त्यांनी ते बघितलंय का? नक्कीच बघितलं असेल, कारण आमच्या काळामध्ये एकच चॅनल असायचं. तर त्या एकाच चॅनलमध्ये ते जे काही प्रोग्राम यायचे, आम्हाला वेळ मिळाला तर आम्ही बघायचो. त्याच्यामुळे ज्यांच्या घरी टीव्ही आणि दूरदर्शन असेल आणि ते ऑलमोस्ट माझ्या वयाचे असतील, त्यांनी हम लोग ऐकलं तरी असेल, बघितलं नसेल तरी. हं? ओके. सो आजची गोष्ट आहे गुट्टू मुन्ना आणि चुनमुनची. गुट्टू मुन्ना आणि चुनमुन हे 2 फ्रेंड्स होते. एकमेकाच्या घराच्या समोर राहायचे आणि फ्लॅट सिस्टम नव्हता. खूप जुनी गोष्ट आहे. तर एका छोट्याशा टाउनमध्ये, गाव पण नाही, छोट्याशा टाउनमध्ये, म्हणजे तुम्ही आता जिथे राहतायत, ती जागा एक 35-40 वर्षाआधी कशी असेल, असं तुम्ही तुमच्या कल्पनेत कसं दिसू शकेल? मोठे-मोठे टॉल स्कायस्क्रेपर्स नसतील, सगळ्यांचे बंगले असतील, बंगल्यासमोर छान गेट, मग गेटमधून आत आल्यावर छोटीशी बाग, मग साइडला तुमचं सायकल आहे उभं, मग स्कूटर असेल कोणाच्या आई-बाबांकडे, कोणाकडे कार असेल, जे काय असेल ते आहे आणि तुम्ही मस्त त्या अंगणात खेळताय.
आणि समोर फक्त मैत्रिणीला किंवा मित्राला हाक मारले की सगळे मोहल्ल्यातले सगळे एकत्र गोळा होतात. असं मिस्ड कॉल किंवा असं फोन करायला लागतच नाही. जोरात एक आवाज दिले, "ए चलो!" असं म्हटलं की सगळे येतील. असा तो माहोल. हं. आणि असा तो मोहल्ला. तर गुट्टू मुन्ना आणि चुन्नू हे दोघं 7 वर्षाचे. दररोज खूप खेळायचे आणि जितके खेळायचे तितकेच भांडायचे. हं. असं कधी व्हायचं नाही की 4-5 तास खेळल्यानंतर ते भांडले नाही म्हणून. जेव्हा शाळा असायची ना, तेव्हा शिस्तीत खेळायचे कारण 1च तास मिळायचा ना. मग त्यांना असं वाटत नको त्याच्यात भांडायला. पण सुट्टी लागली की दिवसभर एकमेकांच्या सोबत. आणि तुम्हाला माहितीये कोणाबरोबरही आपण 2-3 तास खेळलो की त्याच्यानंतर काही ना काहीतरी भांडाभांडी, काही ना काहीतरी डिसएग्रीमेंट्स किंवा तू चीटिंगच करतोय, तुझाच डेन आहे, असं वगैरे भांडणं होतात की नाही? सो गुट्टू मुन्ना आणि चुनमुन सुद्धा असेच एकमेकांशी सतत भांडत राहायचे. लागली होती दिवाळीची सुट्टी. आणि जसं आपण आता काही-काही जणांना 1च आठवडा मिळतो, काही-काही जणांना 2 आठवडे मिळतो. माझ्या काळामध्ये दिवाळीत 1 महिन्याची सुट्टी असायची. 1 महिना. काय मज्जा, धमाल. हां. आणि आम्ही सगळे मग दिवाळी साजरा करून झाल्यानंतर सगळे आपापल्या ऑफिसला गेले, की मुलं मोकळी राहायची दिवसभर फक्त खाली जाऊन खेळायला. आणि वेदर पण मस्त असायचं. उन्हाळ्यासारखं नाही, की घरी या, डोक्यावर ऊन आहे वगैरे. मस्त थंडी. तर आम्ही लोळत बसायचो आणि भरपूर खेळायचो. तर गुट्टू मुन्ना आणि चुनमुनच्या घरी सुद्धा दिवाळी संपली होती. दोघांच्या घरी फराळ झाले होते. पण दोघांच्या घरी वेगवेगळ्या टाईपचे फराळ. आणि गुट्टू मुन्नाला मेनली चुनमुनच्या घरातले शंकरपाळ्या खूप आवडायच्या, खूप. असे खुशखुशीत, मस्त परफेक्ट स्क्वेअर आणि असे फुललेले असं बघितलं की दिसायचं की किती लेयर्स आहेत ना ह्याच्यात. असं तोंडात घातल्याबरोबर ते असं मेल्ट होणार आणि साखरेचा टेस्ट असा पसरणार. सगळ्यांच्या घरी ते शंकरपाळ्या तशा होत नाही. काही-काहींचे कडक असतात. ते चावायलाच त्रास होतो. काही-काही जण इतके नो डायमंड शेपमध्ये शार्प बनवतात की खातानाच ते टोचतं. मला बऱ्याच वेळेला खाताना टोचलंय शंकरपाळ्या. तर ते परफेक्ट शंकरपाळ्या फक्त चुनमुनची आई करायची. गुट्टू मुन्ना थांबलाच होता. कारण दिवाळीत आपण काय करतो? बरं आपण फराळ खातो. आपल्या घरी पाहुणे येतात. पण एक फार सुंदर गोष्ट जे भारतात मी सोसायटीजमध्ये किंवा कुठल्याही कम्युनिटी लिव्हिंगमध्ये बघितलंय, की आमच्या घरचा फराळ तुमच्या घरी आम्ही आणून देऊ. म्हणजे थाळीमध्ये छान फराळ सजवायचं आणि आपण जे काय बनवलं थोडं, 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 थोडं. हां. आम्ही साउथ इंडियन्स आम्ही घेऊन जायचो तर लोकांना आमच्या घरचे मुरुक्कू आणि चिवडा आवडायचं आणि ते फुस रव्याचे लाडू. आमचे रव्याचे लाडू कसे असायचे, की त्यांना नीट धरलं नाही, की ते एकदम फुटून जायचे हातातच. तर त्याला बरीच लोकं फुस लाडू म्हणायचे, माझे फ्रेंड्स वगैरे. तर तसं गुट्टू मुन्ना वाट पाहत होता, की आता चुनमुन येईल आणि थाळीत सजवून बाकी सगळं जाऊ दे, मस्त ती शंकरपाळ्या घेऊन येईल माझ्यासाठी खायला. आणि तो वाट पाहत होता. सकाळचे 10 वाजले. नेहमी 9:30-10 ला चुनमुन यायची खेळायला. पण आज काय ती आलीच नाही. कुटुंबाला विचार करायला लागला. 10 वाजून गेले, 10:30 वाजले. तर आईने मला सांगितलंय, की आपण जाऊन "मला शंकरपाळ्या द्या ना." असं नाही विचारू शकत ना. म्हणजे ते हावरटपणा नाही करायचा ना आपण, की "काकू तुमच्या घरी फराळ झालेत का? तुम्ही यावर्षी कुठले फराळ केले?" असं छान विचारायचं असतं. हां, हावरटासारखं विचारायचं नाही, "अजून मिळेल का? अजून एक वाटी खाऊ का?" असं नाही विचारता. म्हणलं, "कसं मी जाऊन विचारू? मला इतकं ते खावंसं वाटतंय, वर्षातनं एकदाच ते मिळतं मला खायला." आली चुनमुन आणि चुनमुन अशी एकदम खिशात वगैरे हात घालून तिचा खिशा असा फुगलेला दिसत होता. तुम्हाला कळलं नाही, तिच्या हातात फराळाची थाळी का नाही आहे? ते म्हणतात, "चुनमुन, फराळाची थाळी कुठे? मला खायचंय. तू काहीच नाही आणलं दिवाळीसाठी. काल माझ्या आईने तुझ्या घरी पाठवलं होतं." चुनमुन फक्त त्याच्याकडे बघून म्हणाले, "नाही मिळणार, जा." "असं काय नाही मिळणार? असं काय म्हणतेस तू मला?" "नाही मिळणार, जा. काल मला धक्का मारला होतास ना खेळताना. काहीच नाही मिळणार तुला, जा." आता गुट्टू म्हणाला, "आता शंकरपाळ्या पाहिजे होत्या." खरं तर आदल्या संध्याकाळी दोघांची खूप म्हणजे खूप भांडले ते दोघंही. धक्काबुक्की, मारामारी सगळं. पण चूक त्या दिवशी चुनमुनची होती. पण चुनमुनचा प्रॉब्लेम काय होता ना, काही झालं की रडलं की मग झालं. "अरे बेटा चुनमुन क्या हुआ?" मग सगळे ऐसे मत करो. गुट्टू मुलालाच ओरडणार. छोटी है ना वो. तर तो म्हणायचा, "अरे मी पण 7 वर्षाचा, ती पण 7 वर्षाची. ती कशी छोटी झाली?" सगळे तिलाच नेहमी सपोर्ट करतात. मग तो म्हणाला, "जाऊ द्यात आपण ते सगळं विसरूया. आपण ना सॉरी म्हणून टाकूया."
आणि शंकरपाळ्या खायच्यात की नाही. मग ती जवळ आली, गुट्टू मुन्नाच्या खिशात हात घातला, शंकरपाळ्या काढल्या, कुटूर 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 खायला लागले. तिचे डोळे मोठे झाले. शंकरपाळ्या, चिन्मून, तू किती गोड आहेस ग. काल ना माझं चुकलंच. तुला ना धक्का नाही मारायला पाहिजे होता मी. मला माहितीये तुला धक्का मारायला आवडत नाही ना. मी काय बोलतच नाही, परत खिशात हात धरून कुटूर 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 चाललंय शंकरपाळ्या खाणं. आह, किती गोड आहेस तू चिन्मून. किती शहाणी आहे तू. आपण किती खेळतो की नाही. म्हणजे दिवाळीत तू आणि मी नाही खेळलो तर आपला बोर होणार की नाही. अह, दे ना मला शंकरपाळ्या प्लीज. कुटूर कुटूर कुटूर. आतून तर गुट्टू मुन्ना चिडला होता. त्याला असं वाटत तिचे केसच ओढतो मी, तिची एक एक बुक्कीच टाकतो तिला. पण मग जेवढे आहे ते पण शंकरपाळ्या मिळणार नाही. आणि समजा ती खाली पडली तर खिशातनं सगळे शंकरपाळ्या खाली पडतील ना. ते प्रेशियस आहेत. चुनमुन प्रेशियस नाहीये, पण त्या शंकरपाळ्या खूप प्रेशियस आहेत. ते आता आपण आपण छान वागू, पण प्रेमाने प्रेमाने आपल्याला म्हणजे इतकं इतकं छान बोलूया की आपल्याला ते मिळेल. तो खूप पटवायचा प्रयत्न करतो. मग नंतर काय काय वेगळे वेगळे असे ऍक्शन वगैरे करतो. मग शेजारी एक छोटा मुलगा अ, त्यांच्या कम्युनिटीमध्ये राहायचा. तो काही बोलायच्या आधी खबडक 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 असं म्हणायचा. तर गुड्डू म्हणाला, हा चल चल मी चुनमुनला हसवतो. खबडक 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 चुनमुन, दिवाळीची सुट्टी कशी गेली तुझी. तर असं खबडक 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 चुनमुन, तू कुठले कुठले फराळ खाल्ले. शंकरपाळे. तर त्याला छान राग येत होता. तसा अगदी तिच्या जवळ आला, गळा दाबण्यासारखा आला, पण मग तो म्हणाला, "हा, चिन्मून, तुला विमानात बसायचं आहे का. मी तुला विमानात बसवतो." तर चिन्मूनला माहिती होतं ते विमानाचा खेळ म्हणजे काय. त्या गेटवरती चढायचं आणि जोरात कन गेट पुश केलं की पुढे आणि मागे गेट गेलं म्हणजे विमान. टेक ऑफ आणि लँडिंग. तिला खरं तर ते खूप आवडायचं. कारण गेट एवढं जड असायचं की चुनमुनला एकट्याने कधी धक्काच मारता यायचा नाही. तर नेहमी काय करायचं गुट्टू मुन्ना, तो तिला त्या गेटवर चढवायचा आणि फास्ट की स्लो असा विचारायचा आणि तो विमान चालवायचा, ढकलायचा आणि चुनमुनला खूप मज्जा यायची. पण आज तिला काही विमानच नको होतं. तर ती म्हणाली, "फालतू तुझा विमान. शे, गेट आहे ते. ते काय विमान-बिमान नाहीये." "अरे पण तुला नेहमी आवडतं ना, एकदम फास्ट करतो बघ तुला. तू आणि मी आपण एकत्र करूया." नाही. असा मागे पुढे चालायला लागला. त्याला इतकी चिडचिड व्हायला लागली, की "अरे यार, काय चाललंय काय? म्हणजे ही देतच नाहीये शंकरपाळ्या." मग तो शेवटी तिच्या जवळ गेला आणि म्हणाला, "चल ना यार, असं काय करतेस तू? म्हणजे आपण नेहमी भांडतो, पण आपली बट्टी व्हायला पाहिजे. तू कट्टी-कट्टी का करत असतेस अशी? करूया ना आपण फ्रेंडशिप परत. दिवाळी आहे ना, दिवाळीत कोणी एकमेकांशी भांडत नाही ना. प्लीज." आता काय झालं, एवढा वेळ मी गोष्ट सांगते आणि दरवेळेला जेव्हा गुट्टू तिच्या जवळ जात होता, ती खिशात हात टाकून खात होती. आता 7 वर्षाची मुलगी आहे. खिसा काय एवढा मोठा नसेल. दोन्ही खिशांमध्ये शंकरपाळी संपत आले होते. गुट्टू मुनाला कळलं होतं. कारण जो फुगलेला खिसा होता, ते आता फुस झालेला. तिला वाटलं आता जे आहेत उरले-सुरले 1-2 तरी मला देणार ना ती. जवळ गेला. मेरी प्यारी चुन्नू, दे ना मला प्लीज शंकरपाळी. तर तिने असा खिशात हात घातला आणि ज्या पद्धतीने तिने हात घातला त्याला कळलं की आता लास्ट उरले-सुरले 3-4 असे तुकडे वगैरे मिळतील. भुसा मिळेल कदाचित शंकरपाळ्याचा, पण असं गोड तरी लागेल ना तोंडात. ती अशी बघते, जे काय थोडे पावडर-बिवडर झालं तर बघितलं. 1, 2, 3, 4. 4 शंकरपाळे आणि तिने 4ही तोंडात घातले. आता तर गोट्टू मला सहनच झाला आणि तो गेला आणि एक लावून मारून दिलं तिला गालावर. आणि ती अशी सुन्न झाली. पण ॲज आय टोल्ड यू, काही झालं की चुनमुन पहिले काय करणार?
झालं रडू सुरू, जोरात भोकाड पसरून ती रडायला लागली. आणि रडायला लागल्याबरोबर आतून आली चुन्मूची आई. गुट्टू म्हणून खूप घाबरायचा चुन्मूच्या आईला. त्या फार स्ट्रिक्ट होत्या. प्रेमळ होत्या त्या, पण त्या फार स्ट्रिक्ट होत्या. आणि त्या काळात कसं होतं की एकमेकांच्या घरी येणं जाणं इतकं असायचं की आपल्या मित्राची आई किंवा मैत्रिणीची आई सुद्धा आपल्या आईसारखीच आपल्या ओरडायची किंवा कधी कधी थप्पड पण मारायची, काही करायची. ती आली बाहेर आणि कमरेवर हात, ती चपातीचं ते पीठ मळत होते. सगळा पीठ हाताला लागला होता. काय चाललंय दोघांना बघून ती म्हणाली. रडत ती काहीतरी सांगायचा प्रयत्न, मला काही कळलंच नाही. आणि गुट्टू मुन्ना पण त्या घाबरला होता. मी काय नाही तिला-" तर दोघांचं बोलणं तिला काही कळत नव्हतं. तिला आतमध्ये जाऊन काम करायचं होतं, घरी पाहुणे येणार होते. ती गेली आणि त्या पिठाच्या भाजणीने दोघांच्या गालावर 2 चमाट मारून दिली. "बसा गपचूप आणि अजिबात आवाज नकोय मला दोघांचा." असं म्हणून ती आत निघून गेली. दोघं बसले, दोघंही रडत होते. दोघांना गालात बसलेलं. एकमेकांकडे बघितलं. आता रडून पण बोर झाले होते. कारण त्यांचं रडणं बघायला पण कोणी प्रेक्षक नव्हते की नाही. रडले, 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 रडून संपलं. खिशातल्या शंकरपाळ्या संपल्या. दोघं एकमेकांकडे बघून हसायला लागले. "तू माकड दिसतोयस. तू पण माकडच दिसतेस." का? सगळे पिठाचे हात गालाला जोरात जाम मस्त लागले होते. गोष्ट इथे संपते. गोष्ट सोपी आहे. आपल्या नेहमी गोष्टी कशा आवडतात? काहीतरी स्टार्ट होतं, त्याच्यामध्ये काहीतरी घडतं, मग कोणतरी वाचवायला येतो आणि मग हॅपीली एव्हर आफ्टर. पण कधी-कधी छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात ना आणि जेव्हा ते आपण कोणाला परत नरेट करतो, तेव्हा आपल्याला हसू येतं. म्हणून मी तुम्हाला पहिले विचारलं, की अशी कुठली गोष्ट आहे का तुम्हाला खावंसं वाटतं, पण दुसऱ्याकडे असतं, पण तो देतही नाही आणि आपल्याला मागायला सुद्धा येत नाही. असं आपल्या शॉर्ट ब्रेकच्या डब्यात भरपूर व्हायचं की नाही? तर माझ्या घरी चपाती भाजी किंवा भात कंपल्सरी डब्यामध्ये हेच. दुसरं काहीही वेगळं काही नसायचं. आणि काहीतरी युनिक म्हणजे जॅम चपाती रोल. कधी-कधी आईला करावसं वाटलं तर. आणि माझे फ्रेंड्स आणायचे. कधी क्रीम बिस्किट, कधी वेफर्स, कधी पिकविक. आणि असं बघून ना तोंडाला लाळ सुटायची. पण असं विचारायचं कसं ना, की मला पण त्यातलं म्हणजे एक एक घास दे ना. तर तुमच्यावर असं कधी झालंय का, की तुमच्या फ्रेंडचा डबा बघितल्यावर तुम्हाला असं वाटतं, की मला ते खायचंय. पण तुमच्या फ्रेंडलाही ते खूप आवडतं म्हणून ते जास्त शेअर करत नाही. अगदी बाकीच्या दिवशी काय करतात डबा असा देतात, "हां, घे खा, खा, खा." आणि बाकीच्या दिवशी काय होतं, की ते स्वतः असं तोडूनच असा एक पीस देतात तुम्हाला. ते तुम्हाला डबा समोर देत नाही. असं होतं का? मग तेव्हा तुम्ही कसे मागता? छान आहे का ते? कुठला फ्लेवर आहे? अच्छा ऑरेंज. मी कधी ऑरेंज नाही खाल्लाय. मी ना स्ट्रॉबेरी फ्लेवर खाल्लाय. हां. असं तुम्ही म्हणता का तुमच्या फ्रेंड्सला कसे पटवता? मोठेपणी पण असाच होतं. हो, कारण हॉटेलला गेल्यानंतर बाजूचा माणूस काय खातो ते आपण आपल्या "वो क्या खा रहा है? वो मुझे चाहिए. दॅट लुक्स व्हेरी टेस्टी." हो की नाही? आपण सगळं मागवतो, पण शेजारच्या टेबलावरती जे येतं ते आपल्याला खावंसं वाटतं. हो की नाही? कालच केलं मी असं समबडी सेइंग. असं ह्याला माझ्या शाळेत एक मुलगी होती जिची मावशी राहायची अमेरिकेला आणि अमेरिकेहून यायची तिच्याकडे अशी खूप भारी-भारी वाली चॉकलेट्स आणि आणि तिची मावशी क्रिसमसला आली, की आम्हाला माहिती असायचं जानेवारीमध्ये शिवांगीच्या डब्यात रोज येणारे एक चॉकलेट आणि मग आम्ही आळीपाळीने तिच्याशी चांगले वागायचो. एक्झॅक्टली आता तू म्हटली तसं, की "अरे आहे ना इकडे ट्रेडिंग समबडी हां, ट्रेडिंग शिवांगी करतो. तू माझे कशी घे आणि हां, म्हणजे तू आज मला दे, मी दुसरं तुझ्या आवडीचं मी नंतर घेऊन येतो. हां, तुला चित्रकलेत काही पूर्ण करायला मदत हवी आहे का? मी करते हां. वगैरे. सो शिवांगीशी जानेवारीमध्ये आम्ही अख्खा एक आठवडा इतके चांगले वागायचो. कारण तिची चॉकलेट्स जोपर्यंत अमेरिकेची संपायची नाहीत. आणि ॲज यू सेड व्हेन वी वर ग्रोइंग अप हे इतकं ना रेग्युलर नाही मिळायचं. म्हणजे अ, आता ना खूपदा मुलांना एक गंमत नाही कळणार, की काही-काही गोष्टी रेअर होत्या. काही गोष्टी घरात बनणं, त्या रेग्युलरली बनणं किंवा इतरांच्या घरच्या त्या गोष्टी आवडणं हे रेअर होतं. इतकं आवडलं की मागवलं, आवडलं की मागवलं असं नव्हतं. त्याच्यामुळे तर याची अजूनच किंमत होती, की कोणाच्या तरी घरी बनलेली गंमतशीर गोष्ट. म्हणजे अ, आमच्या दत्ताच्या मंदिरात एक आजोबा बसायचे. ते दररोज संध्याकाळी एक 6 ते 6:30च्या मध्ये श्रीखंडाच्या गोळ्या आणि त्या पांढऱ्या मिंटच्या गोळ्या ज्याच्यावर अशा ब्लॅक लाईन्स असतात हो, झेब्रा कोळी फुटबॉलसारखे म्हणतात दिसतात. त्याला. हां, हां.
तर त्या गोळ्या ते वाटायचे आणि आम्ही कुठेही जरी असलो, तरी 6 ते 6:30 मध्ये असे आम्ही आग लागल्यासारखे दत्ताच्या मंदिरात जायचो. कारण 6:30 ला काठी घेऊन ते आजोबा निघायचे आणि तेवढाच वेळ गोळ्या डिस्ट्रिब्युशनचा असायचा. सो तेवढ्या वेळात आपल्या हातात गोळी पडली पाहिजे या हट्टाने. नाही आणि किती गोड. म्हणजे somebody says scarcity brings appreciation, but on a lighter note म्हणजे ऑफकोर्स आजकाल आपण कुठल्याही प्रांतात असून आपल्या म्हणजे माझ्या कझन्ससाठी बँगलोरला मी जेव्हा त्यांना भेटायला जाते, मी श्रीखंड घेऊन जाते कारण साऊथला श्रीखंड मिळत नाही. पण आता मला ऑनलाईनच त्यांच्या घरी श्रीखंड ऑर्डर करायला जमतं. सो दे हां, डू हां. गेट इट. पण हं. अजूनही मुलांना शाळेत काय होतं माहितीये का, जी सेम गोष्ट आपल्या घरी बनते, दुसऱ्यांच्या घरची टेस्ट वेगळी असते. करेक्ट. त्यासाठी सुद्धा ते आवडतात. इट इज नॉट जस्ट अबाउट scarcity, rarity. It is just that that tastes better than mine. अगदी, अगदी, अगदी. साधं लिंबू सरबत, तेच साखर, तेच मीठ, तेच लिंबू. पण तिच्याकडचं लिंबू सरबत जास्त चांगलं वाटतं. हां, हां. सो आय थिंक इव्हन ॲपल, इट यूज्ड टू बी सो सिली. ॲटलीस्ट हे सगळं होममेड आहे. म्हणजे हं. जे रेडीमेड फ्रूट पण मिळतं ना, कधी-कधी असं वाटतं की नाही तिच्याकडची केळी किंवा तिच्याकडचे ॲपल जास्त टेस्टी आपल्यापेक्षा. कारण हां, दुसऱ्याच्या डब्यातनं खाणं याच्यात जो आनंद असतो ना, हां, सो त्याच्यामुळे मला असं वाटलं की शक्कर-पारे हां, ही गोष्ट आहे, which is also available on कथा महफिल, हां. narrated in हिंदी by one of our storytellers. आणि इन्सिडेंटली 7 वर्षाच्या काही मुलांनी हा नाटक बसवलं होतं. 7 आणि 8 वर्षाचा एक मुलगा आणि मुलगी. अच्छा. आणि हा नाटक आमच्या YouTube चॅनलवर आहे. मी शेअर करते. चिल्ड्रन कॅन ॲक्चुअली वॉच हो, की प्लीज, कसं ते प्लीज डू ते. एकमेकांशी संवाद साधतात ते आणि हां, हिंदी नाटक आहे ना, ते मुलांनी छान खूप ते प्रेझेंट केलंय. मस्त. टू ऑल द पीपल हू हॅव रजिस्टर्ड फॉर धिस सेशन आम्ही ती लिंक पाठवतो त्यांना. सो दे कॅन गो अँड वॉच दॅट नाटक ऑल्सो या गोष्टीवर बनलेलं. येस. फारच गोड आहे हे. आणि बिफोर वी एंड एक आपलं बुकटन नावाचं जे मॅगझिन आहे, ते एक मी आता लिंक देते सगळ्यांना वाचायला अवेलेबल आहे. बुकटन मॅगझिन सॉरी माझं आता ना हे ब्लर्ड आहे त्याच्यामुळे असं दिसतंय, पण मी लिंक देते तुम्हाला. आपलं दर महिन्याला मॅगझिन असतं. नॅचरली या वेळेचं जे मॅगझिन आहे ते दिवाळीचा इश्यू आहे आणि ज्याच्यात अनेक अशा छोट्या-छोट्याशा गंमतशीर गोष्टी अगदी आजोबांनी त्यांच्या नातवंडांना दिवा का आपण लावतो आणि त्याच्यात कुठल्याच पद्धतीचं रिलिजियस किंवा हे नसून नातं ॲक्चुअली दिवा का लावतो आणि त्याची काय गंमत असते, इथपासून घेऊन जाऊन ते आत्ता दिवाळीच्या दरम्यान दिसणाऱ्या आणि न दिसणारे कॉन्स्टलेशन्स आणि स्टारचे पॅटर्न्स अशा वेगळ्या-वेगळ्या एक्सपर्ट्सनी ना भरपूर गोष्टी लिहिलेल्या आहेत. नेपाळमध्ये तुम्हाला माहिती आहे का, की दिवाळीमध्ये जी स्ट्रे डॉग्स असतात त्यांची पूजा केली जाते, ज्याला कुकुर तिहार म्हणतात. अशा अनेक गमती-जमती आहेत आणि द एंटायर मेसेज इज दिवाळी इज फॉर एव्हरीवन. ज्याच्यात अगदी आपण काय एखादा सण सेलिब्रेट करतो, तर त्याच्यात जे आता किल्ल्यावरची खेळणी विकणाऱ्यांपासनं, फटाके, ते मिठाई सगळ्यांचे आता बिझनेसेस असतात. आपले जे सगळे फेस्टिव्हल्स आहेत, ते तुम्हाला आता खूपदा शाळेतही सांगितलं असेल, की आपले हार्वेस्ट सीझन, आपले सीझनचे सायकल्स, त्यातलं फूड याच्याशी रिलेटेड आपले फेस्टिव्हल्स आहेत. तर यातली ना सगळ्या एक सेन्स घेऊन, की दिवाळी सगळ्यांची असते. पक्षी, प्राणी, झाडं, माणसं सगळ्यांची दिवाळी असते आणि त्यातली काय गंमत असते. असा बुकटनचा इश्यू आहे, जो तुम्हाला इझिली जी लिंक मी देतेय त्याच्यावर जाऊन तुम्हाला वाचता पण येईल. अ, खूप मज्जा आली वैशाली तुझ्या दोन्ही गोष्टी आणि दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या-वेगळ्या असूनही इतक्या त्या ऐकायला मजा, त्यातनं काहीतरी नवीन शिकणं आणि गोष्टींची ही पण एक गंमत असते. काहीतरी ऐकलं की दुसऱ्याला सांगावसं वाटतं ते. तर त्याच्यात आज खूप काहीतरी नवीन ऐकायला पण मिळालं आणि तुझं स्टोरी टेलिंग आणि त्यातली मज्जा तर आम्हाला कायम येतेच. सो थँक यू सो मच. थँक यू सो मच वेलकम. फॉर मी फक्त 2च गोष्टी सांगेन. अशीच एक हां, गोष्ट आहे, जशी शक्करपारे गोष्ट होती ना, की 2 मित्रांची गोष्ट, तशी हां. कॅरम बोर्ड नावाची एक गोष्ट आहे पुनर्वसूंची. हं, ती हं, गोष्ट फक्त घरात भाऊ आणि बहीण असतात हं. आणि त्यांना एक नवीन कॅरम बोर्ड मिळतं आणि त्याच्यावरनं काय भांडणं घरात होऊ शकतात, हं. त्याच्यावरती गोष्ट आहे. यू कॅन अच्छा. सर्च अप द स्टोरी. ऑफ कोर्स यू कॅन लिसन टू इट ऑन कथा महफिल ऑल्सो. समबडी आस्क्ड मी, माय नेम इज वैशाली कुलकर्णी. Yeah, and the organization is called the Story Station. I think कोणीतरी म्हटलंय, ma'am, what's your name or your name, please? हो, हो. Yeah, so my name is Vaishali Kulkarni, and I'm based out of Pune, and my space is called Story Station. तुम्ही कथा महफिल किंवा द स्टोरी स्टेशन पण शोधू शकता. आणि थँक यू
आणि व्हॉट आय एम थिंकिंग इज आता आपण जे एक सेशन झाल्यावर सगळ्यांना ज्या लिंक्स पाठवणार आहोत ना युट्यूबच्या, तर व्हॉट वी विल डू स्टुडंट्स अँड पेरेंट्स अँड टीचर्स हु आर अटेंडिंग इज विथ दॅट लिंक वी विल ऑल्सो सेंड अ लिटल बिट अबाउट दिस पर्टिक्युलर गेस्ट, की हे कोण आहेत एक्सपर्ट आणि ते काय करतात हेही आम्ही पाठवू. म्हणजे तुमच्या शाळेत किंवा तुमच्या ह्याच्यातही जरी तुम्हाला काही त्यांच्याशी डिस्कशन करायचं असेल तर यू विल हॅव इट देअर. सो वी विल सेंड इट विथ द लिंक. असं Yeah. करू. Thank you. I think Surashri just put up my website स्टोरी link स्टेशनची पण also. तिने लिंक टाकली. आम्ही या सगळ्या गोष्टी ईमेलमध्येही देऊ तुम्हाला. Thanks येस. so much. I love telling stories with asymmetrical because the concepts and the themes are always unique. So I was very excited when I heard Goshinche Farah. So थँक यू. extended Diwali to all of you and thank you for having me over. Thank you so much and happy Sunday to all of you. Have fun vacations. Next storytelling session is on 28th of October, ज्याची लिंक तुमच्या इनबॉक्समध्येच आहे. तुम्ही एकदा रजिस्टर केल्यावर तीच लिंक आहे. So कीप अटेंडिंग and see you soon. Thank you, Vaishali. It's been a pleasure Bye. seeing you. Yeah, bye. Bye.